नमस्कार, मी सुनीता फॅशन डिझायनर. आज मी तुम्हाला हाय नेक कॉलर कटिंग दाखवत आहे. ब्लाऊजची हाईट 15 आहे, तर मी 15.5 इंच घेतले, अर्धा इंच वाढून. चेस्ट माप 33 इंच आहे, त्याचा चौथा भाग काढून 8.5 इंच, 2 इंच मार्जिन. कमरेचा 31 इंच आहे, तो 7.25 इंच आणि 2.5 इंच मार्जिन. मागं टक्ससाठी पण मी वाढून घेतले. हे 2 स्टेट आपल्याला फिटिंगची आणि मार्जिनची रेष मारून घ्यायची आहे. शोल्डर 15 आहे, तर मी त्याचा अर्धा भाग करून 7.5 इंचावर मार्किंग केले. आर्महोलचं बॉक्स 7.5 इंचावर मार्किंग. आर्महोलचा शेप टाकून घ्यायचा आहे. गळ्याची विड्थ 3 इंच घेतले मी आणि अर्धा इंच डाऊन शोल्डरकडून करायचं आहे. हे असा पूर्ण भाग झालेला आहे. बॅक साईडचा कट करून घेते. फ्रंट साईडसाठी आपल्याला समोर हुक आहे, पट्टीकडच्या साईडला आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा सोडून घ्यायचा आहे. बाकी जसं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे. बॅक साईडपेक्षा फ्रंट साईड 1 इंच आपल्याला जास्त पाहिजे. सेम मार्किंग झालेली आहे. हे बॅक साईडचा पार्ट मी काढून घेतले. आता आपल्याला इथे क्रॉस पट्टीचा शेप टाकून घ्यायचा आहे. 3.5 इंच, 3 इंच आहे तर 3.5 इंच मी मार्किंग केले आणि इकडल्या साईडला 3 इंच. समोरल्यापेक्षा कमरेच्या साईडला अर्धा इंच कमी घेत असतात. फ्रंट साईडला 1 इंच तिकडं जागा सोडलेली ते टक्ससाठी आहे. इकडल्या साईडला 1 इंच, तिकडल्या साईडला 1 इंच, हे दोन्ही साईडला 1-1 इंच वाढून घ्यायचं आहे. इथं टक्ससाठी मी वाढवले नव्हते, ते वाढून घेतलेली आहे. फ्रंट साईडचा नेक आपल्याला 7 इंचाचा ठेवायचा आहे. आर्महोलचा बॉक्स जसा आहे तसा 7.5 इंचावर काढून घ्यायचा आहे. दोन्हीचा सेंटर काढून घ्यायचा आर्महोलसाठी.
अर्धा इंच बाहेरच्या साईडनं आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे. बॅक साईड सारखं समोर पण अर्धा इंच डाऊन करून घ्यायचं आहे. आता जिथे स्टिचला आपल्याला जागा लागते तेवढी आपण सोडून आर्महोल आपला आहे तेवढा बसते का पाहायचा आहे. 8.5 आहे आर्महोल, 8.5. आणि परत टक्ससाठी तर थोडं कमी पडू शकते, त्याच्यासाठी मी मार्जिन वाढवून घेतले. साडेतीन इंच वर वाढून घ्यायचं आहे हाय नेक कॉलरसाठी. शेप तुम्ही तुमच्या हिशोबाने जे पाहिजे ते टाकू शकता. मी राऊंड नेक टाकले. समजा मटका शेप सारखा दिसतंय ते दुसरा अजून आपल्या आवडीनं आपण टाकू शकता. आता तो 1 इंच आणि हे इथं गळ्यापासला क्रॉस मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पूर्ण मार्किंग झालेली आहे. आता हे कट करून घेते मी. फक्त आता मी बॉक्सच कट करून घेत आहे हाय नेक कॉलरपासला. आपल्याला ते कॅनव्हास पट्टीनं आपल्याला पलटून घ्यायचं आहे. गळा मी नाही कट केलेला आहे, आता इथूनच कट करून घेते मी. हे क्रॉस पट्टी त्या कॅनव्हासवर आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर पूर्ण किती आहे ते बघायचं. 11.25 इंच हे आहे गळ्याचा पूर्ण, आणि विड्थ 3 इंच. ते एक्स्ट्रा आहे, ते आपल्याला रेश मारलेली आपल्याला 3 इंचच घ्यायचं आहे. तीन इंचावर मार्किंग करून घेतले. हाईट 11.25 इंच. इकडल्या साईडनं पण 3 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. हाईट 3.5 इंच. तर वरच्या साईडनं मी 3.5 इंच मोजून घेतले. इथे पण मार्किंग करून घेते. हा गळ्याचा शेप टाकून घ्यायचा आहे. गळ्याच्या बाहेरच्या साईडनं आपल्याला 1.25 इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे. 1.25 इंच मी सर्व जागी असं जिथे मार्किंग आहे त्याच्यावर टेप ठेवून शेप टाकून घेते. परत 1.25 इंचावर टाकून घ्यायचं आहे.
पूर्ण शेप आपल्याला कट करून घ्यायचा आहे. एक्स्ट्रा आहे, एक्स्ट्राचं मी कट करून वेस्ट आहे ते काढून टाकते आधी. हे गळ्याचा साईड आहे ते पण कट करून घेते. फ्रंट ओपन असल्यामुळे आपल्याला हे कट करून घ्यावं लागेल. हे पण कट करून घेते मी. आता हे दोन्ही पण आपल्याला प्रेस करून चिपकवून घ्यायचं आहे. चिपकून घेतले आणि एक्स्ट्रा जो आहे कापड ते कट करून आपल्याला हे साईडनं स्टिच मारून घ्यायचे आहे. कॅनव्हासच्या बाजूने अशा प्रकारे स्टिच मारून घ्यायचे. नॉच करायचे आहे त्याला, तर आपल्याला कपडा नाही पलटत नाही येते. नॉच केलं तर व्यवस्थित बसतो. दोन्ही पण पार्ट अशा प्रकारे शिवून घ्यायचे आहेत. फ्रंट साईडला मी टक्सचे मार्किंग पण करून घेतलेले आहेत. मी आता याला आधी कॅनव्हासनं पलटून घेते. गळ्याला सेम बराबर ठेवून एक्स्ट्रा आहे ते आपल्याला सोडून देऊन पिनअप वगैरे करून गळ्याला स्टिच मारून घ्यायचे आहे. गळ्याची हाईट पाहून घ्यायची आहे. गळा कमी जास्त होऊ नये. सेट करून घ्यायचा आहे गळ्याला व्यवस्थित. कॅनव्हासच्या एकदम कटोकट साईडनं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. दोन सुताची मार्जिन सोडून आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. शिलाईच्या एकदम थोडंसं साईडनं आणि जिथे राऊंड आहे तिथं आपल्याला नॉच मारून घ्यायचं आहे. हे पलटून प्रेस सुद्धा करू शकता किंवा स्टिच मारू शकता. मी स्टिच मारून घेते ह्याला. अशा प्रकारे दोन्ही पार्ट रेडी करून घ्यायचे आहेत.
फ्रंट साईड टक्स मारून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे टक्स जर मारलेत खूप छान पफ येतो. बघू शकता किती छान आलेला आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. खूप छान आहे व्हिडिओ, समजेल असा छान दाखवलेला आहे. क्रॉसपट्टी फिनिशिंगने लावायची आहे. बॅक साईडचे टक्स पण मारून झालेले आहे. हे जिथे आपले मार्किंग आहे तिथं नॉच करून घ्यायचं आहे. फ्रंट पार्ट मी पूर्ण तयार करून घेतलेले आहे आधीच. हुक पट्टी आहे पट्टी पूर्ण केली, मी नाही दाखवला ते. दोन्ही शोल्डर स्टिच करून घ्यायचे आहेत. जिथपर्यंत आपला नॉच मारलेला आहे आणि ते शोल्डरचं तिथपर्यंत आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. नॉचपर्यंतच आपल्याला लॉक करून काढायचं आहे तिथून. दोन्ही साईड तशाच प्रकारे आपल्याला लॉक करून घ्यायचे आहेत. हे थोडा वेस्ट वरचा कपडा आहे, एक्स्ट्रा थोडं छाटून घेतले मी. एक्स्ट्रा कुठं पण ठेवायचं नाही, व्यवस्थित कट करून घ्यायचा. हे पण जिथे नॉच आहे तिथून स्टार्ट करते मी. लॉक करून चालू करून घ्यायचं आपल्याला स्टिचला. दोन्ही असं सेंटर काढून घ्यायचा, दोन्ही भाग पकडून. आता ते कॉलर मोजून पाहायचे आहे आणि तिथपर्यंत आपल्याला आलं का तिथून आपल्याला एक स्टिच मारून घ्यायची. मला तर जॉईंट करून घ्यायचं आहे कॉलर. तिथे मार्किंग करून घेते मी कुठपर्यंत आले तिथपर्यंत. दोन्ही साईडला सेम तसेच करून घ्यायचं आहे मार्किंग. दोन्ही हे भाग जॉईंट करून घ्यायचे आहे. इथला भाग खूप जरुरी आहे. व्यवस्थित बघून जॉईंट करून घ्यायचा आहे. फिनिशिंगसाठी मी ओपन पूर्ण करून जॉईंट करते, नाहीतर जसं आहे तसं आपण धरूनही जॉईंट करू शकता. मी स्टिच आतल्या साईडला जाण्यासाठी मी ओपन करून पूर्ण घेत आहे. हे पूर्ण आता वापस पूर्ण स्टिच करून घ्यायचे आहे. जॉईंट पाशी एक साईड नाही पाहिजे आपल्याला, खुल्ला करून पाहिजे.
असं ओपन साईड पाहिजे. मी सोबतच स्टिच करून घेतलेली होती. आता मी त्याला ओपन करून थोडंसं असं व्यवस्थित स्टिच करून घेते. आता फ्रंट साईडला आपल्याला तुरपाई करून घ्यायची आहे. फक्त आता इथे शोल्डर पाशी नॉच मारून तेवढाच कॉलर स्टिच करून घेते. जिथे नॉच आहे तिथंच कट मारायचा आहे. बघू शकता तिथून मी चालू करून इथेच लॉक करून काढलेली आहे. हे फ्रंट पार्टला तुरपाई करून घ्यायची आहे. गळ्याला स्टिच दिसते समोरून. खूप छान ब्लाउज बसते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कसा वाटला माझा हे दाखवण्याची पद्धत कमेंटमध्ये कळवा. नमस्कार.